न्याय आणि अधिकारिता मंत्रालय भारत सरकार याच्या मार्फत आज धुळे येथे 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत तपासणी होत आहे। तसेच दिव्यांगांसाठी केंद्र सरकारच्या ADIP या योजनेअंतर्गत तपासणी शिबिर होत आहे। या तपासणी शिबिरामध्ये आपण आज नाव नोंदणी करणार आहोत। ज्या लोकांना त्यांच्या गरजेनुसार साहित्य आवश्यक आहे ते साहित्य आपण त्यांना येणाऱ्या 2 ते 3 महिन्यानंतर वाटप करणार आहोत। या योजनेमध्ये जे 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना आपण कमरेचा पट्टा, गुडघ्याचा पट्टा, मानेचा पट्टा, काठी, 4 पायाची काठी, फोल्डिंगचं वॉकर, कमोड खुर्ची, व्हीलचेअर, कानाची मशीन असं विविध प्रकारचं एका माणसाला 5 ते 6 प्रकारचं साहित्य आपण देतो। तसेच जे दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांना आपण फुगडी, कानाची मशीन, जे अंध व्यक्ती आहेत जे शाळेत शिकतात 10वी इयत्ता पुढे त्यांना आपण स्मार्टफोन, व्हीलचेअर, 80% वरती दिव्यांग असेल तर त्यांना आपण बॅटरी ऑपरेटेड सायकल देतो। अशा विविध उपकरणांचं वाटप हे येणाऱ्या भविष्यामध्ये 2 ते 3 महिन्यात होणार आहे। काल सिंदखेडमध्ये तपासणी शिबिर संपन्न झालं, परवा दोनाच्या इथे होतं। यापूर्वी आपण तालुकास्तरीय शिबिर घेतलेले आहेत। सगळ्यांचं एकत्रित सगळं तालुकास्तरीय वाटप हे लवकरच 2 ते 3 महिन्यात धुळे जिल्ह्यात होणार। मंत्रालयाच्या ADIP आणि RVY योजनांचं नावनोंदणी शिबिर आज धुळे शहरात पार पडत आहे। जिल्हा प्रशासन, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी कार्यालय तसेच जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आज धुळे शहरात राबवण्यात येत आहे। पंचायत समिती येथे आज सकाळी या कार्यक्रमाचं उद्घाटन विद्यमान आमदार रामदादा बदाने यांच्या हातून झालेलं आहे। लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला त्या ठिकाणी मिळतोय। जे दिव्यांग लोक 80% वरती दिव्यांगत्व असलेले आहेत UDID धारक त्यांना मोटराईज ट्रायसायकल त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं जात आहे। जे दिव्यांग बांधव ब्लाइंड आहेत आणि शिक्षण घेत आहेत अशा शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्मार्टफोन देखील त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत। या सगळ्यांची नाव नोंदणीची प्रक्रिया आज धुळे शहरात पूर्ण झाल्यानंतर येत्या मे ते जून महिन्यामध्ये त्याचं वाटप आपण सुरू करणार आहोत।